तेल घालून छान शिजवायचं. मसाला इकडे तेलात चांगला भुनायचा आणि परत हे सगळं इकडे तिकडे तेल साठवायला आणखी जरासा तडका देऊन परत ते मटण बनवायचं. त्या स्वतःचं त्याचं ऑइल आहे. शिवाय तुम्ही आणखी इकडे तिकडे ऑइल घातलंय. आणि ज्या दिवशी नॉनव्हेज त्या दिवशी मी जास्त भात खाणार नाही, मी जास्त भाकरी खाणार. कारण आमचं नॉनव्हेज एक तर बिर्याणी पुसतं, नाही तर त्याच्याबरोबर रोज एक भाकरी खाणारा माणूस दीड नाही 2 भाकरी नॉनव्हेज आहे. म्हणजे यू आर ईटिंग प्रोटीन. नॉनव्हेज इज अ प्रोटीन, इट्स नॉट अ बॅड थिंग. पण त्याच्यासोबत तुम्ही कार्बोहायड्रेट जास्त घेता आणि कार्बोहायड्रेट ग्लुकोज वाढवतात. ग्लुकोज कॅलरीज वाढवतात. तेवढ्या कॅलरीज जर तुमच्या शरीराने बर्न नाही केल्या तर त्या डिरेक्टली फॅटमध्ये कन्वर्ट होतात. आणि आपण काय म्हणतो नॉनव्हेज वाईट आहे, नॉनव्हेज वाईट आहे. लीन मीट करून खास मी पेशंटला सांगते. पेशंट म्हणून पुन्हा प्रिव्हेंटिव्ह शकतात मॅडम कधी सांगत नाही हे खाऊ नका ते खाऊ नका. मी फक्त वे सांगतो कशा पद्धतीने तुम्ही ते बनवून खायचंय, काय खायचंय, तुम्हाला किती प्रोटीन गरजेचं आहे, किती प्रमाणात गरजेचं आहे, प्रोटीन पचवण्यासाठी काय काय लागतं, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे, त्याच्यानुसार तुम्ही काय खायचंय. इतका माइंड विचार हा प्रिव्हेंशनचा मध्ये असतो. सो माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुठल्याही 4 गोष्टींपासून पूर्ण लावणार. पहिला आहे गहू. जेवढं ग्लुटेन फ्री डाएट ठेवता येईल तेवढं ठेवा. कारण गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा घटक आहे की जो मानवी आतड्याकडनं डायजेस्ट होत नाहीये. आणि म्हणून जसे गहू खाणं वाढलं, आजी आजोबा जिथे इथे जेवढे आहेत ते सगळे मला एक्सेप्ट करायला बरोबर सांगते का चूक सांगते. जसं गव्हाचं अन्न वाढलं तसं आजारपण जास्त वाढलं. कारण पूर्वी आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा ज्याला काय म्हणतात मिलेट्सला तुमचे राळे, वरई हे जास्त खाल्लं जायचं. पण आता मात्र काय साबुदाणा आला. कुठल्या शास्त्रात लिहिले आहे करून की साबुदाणा उपासाला चालतो. माझा उपवास आहे, मी फक्त साबुदाणा खाणार. ॲक्च्युली उपास हा शब्दच नाही, उपवास हा शब्द. उपवासचा अर्थ चांगल्या गोष्टींच्या सानिध्यात जाणं. त्या दिवशी आवर्जून सकाळी उठा, घरात मोठे असते त्यांना नमस्कार करा. आज ठरवा की आज मी काही झालं तर कुणाला वाईट बोलणार नाही, कुणाला शिवीगाळ करणार नाही, माझ्याकडे एक तरी चांगलं कर्म मी करणार आहे. एखादं पठण करा जे काही तुमच्या धर्मानुसार आपल्याला जे आपण वाचन आहे, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ उपवास. ते म्हणजे इंग्रज आले, पण इंग्रजांनी आपल्यासाठी जर सगळ्यात कौतुकाची गोष्ट आणली ती म्हणजे चहा. चहा पूर्वी नव्हता. आपल्याकडे कुणी पाहुणे आले तर गोड आणि पाणी दिलं जायचं आल्या आल्या किंवा जेवायलाच वाटलं जायचं. आता आपण विचारतो पुण्याचे जेवून आला असाल ना, चहा घेणार का, घ्या असं म्हणत नाही. म्हणजे मी माझ्या पुण्याच्या मैत्रिणींना म्हणून होते मी चहा घ्यायला येते, मला चहा हवा आहे, मी नाश्ता करायला येते. ते खाऊन आलंच असेल, उगीच नको ना, उगीच मी म्हणणार आणि तू नाही म्हणणार असं कसं. स्वतःच मत मांडून आपण पुणेकर मोकळे झाले. सो माय डिअर फ्रेंड्स, दुसरं आहे ते म्हणजे चहा जे आणला. पण ॲक्च्युली इंग्रजांचा चहा आठवतो का तुम्हाला? पिक्चरमधला आठवत असेल की ते असे बसायचे, हां त्यांचं मोठं केटल असायचं, काळ्या रंगाचा चहा उकळला जायचं, वरून थोडंसं दूध त्याच्यात टाकलं जायचं, एक साखरेचं क्यूब्स हवा असेल तर टाकलं तर ते लोक ब्लॅक टी जास्त घेत होते. भारतात आल्यानंतर आपण त्याच्यात मॉडिफिकेशन केलं, दुधातच साखर, दुधातच चहापत्ती आणि असा अमृततुल्य चहा प्यायची आपल्याला सवय लागली आणि हाय कॅलरीज डाएट आपण जास्त सुरू केलं. त्यामुळे कृपा करून हार्ट अटॅकपासून लांब राहायचं असेल तर सगळ्यात पहिलं हे सोडा ते म्हणजे सकाळी उठल्या चहा पिणं. पहिलं उठायचं, तुम्ही ड्रायफ्रुट्स घ्या, कोमट पाणी, लिंबू पाणी, हळद पाणी, काय जे घेताय ते घ्या, आवळा खा, फिरून या, अंघोळ करा आणि मग तुमच्या अंघोळ झाल्यानंतर पहिलं ब्रेकफास्ट करा आणि मग तुम्हाला इच्छा असेल फ्रेशनेस आणि शेवटी ते कसं कॅफे केलेल्या पाण्यात 2 चिमट चहा पत्ती टाकायची. पाण्याचा रंग चेंज होईल, तपकिरी रंगाचं होऊन जातं. लगेच गॅस बंद करा. चहा शिजवणं हा चुकीचा कन्सेप्ट आहे. चहा पत्ती शिजवायची नसते, ती डिकॉक्स करायची असते आणि मग असा पटकन गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचं. त्याच्यात आलं घाला, त्या पाण्यात आलं घाला, म्हणजे काय गवती चहा घाला आणि असं थोडा वेळ 1 मिनिटभर ठेवायचं. काढा, गाळून घ्या, त्याच्यात थोडंसं लिंबू पिळा, 1-2-3 पुदिन्याची पानं अशी चिरून
दूध टाका, टेक दॅट टी. इट्स ब्युटिफुल, मस्त तुम्हाला एकदम फ्रेशनेस देणारा चहा असतो. पण पहिला पदार्थ होता बघू, दुसरा पदार्थ साखर अर्थात गूळ, दोन्हीही कॅलरीज वाढवणारे घटक आहेत, भरपूर प्रमाणात केमिकल वापरून केलेल्या गोष्टी आहेत. तिसरा घटक आहे तो म्हणजे तळलेले पदार्थ बिलकुल खायचे नाही. आणि चौथा दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ, त्याच्यामध्ये ताक चालेल, दही चालेल, घरी बनवलेलं तूप सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे घ्या. परंतु दूध पिण्याची सवय ही घेऊ नका, कारण दूध वाढीचे आजकाल इंजेक्शन दिले जातात. दुधात बऱ्याचशा भेसळी आपण शहरी भागात तरी मेट्रो सिटीमध्ये तर आपल्याला खूप प्रमाणात आठवण पूर्वी हे असायचे, मला वाटतं की छोटे छोटे दूध संकलन केंद्र असायचं डेलीज. आपण कोजागिरीला आई आपल्याला पळत किटली घेऊनचा पटकन दूध घेऊन येत आज कोजागिरी पौर्णिमा तिथपर्यंत जायचो आणि बऱ्याच असं दूध संपलं. आता आठवा आत्ताची कोजागिरी दूध संपलं का? कारण नेहमी आपण 1 लिटर दूध घेतो, त्या दिवशी प्रत्येक घरात 2-3 लिटर दूध असतं, तरी आपल्याला दूध मिळतं. कुठून येतं दूध? कधी हा विचार केला नाही, आपण हा विचारच करत नाही. सो माय डिअर फ्रेंड्स, ह्या 4 पदार्थांपासून टोटली जेवढं लांब राहाल तेवढं तुम्हाला रक्तवाहिन्यांचा कडकपणा हा कमी येतो. त्याच्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे वेगवर्गीय भाज्या जास्त खाण्यामध्ये येतो. मी आता भाज्याचा सीझन खूप सुरू आहे सध्या, भरपूर भाज्या मिळतात. मी बेस्ट आणि कमी अशी भाजी सांगते, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. करा, मी पूर्वी नाटकात वगैरे कामं केलेली आहे, त्यामुळे मला ॲक्टिंग येते आणि माझ्या ह्याच्यावर बरेच जण लक्षात राहतात. पहिलं दुधी, दोडका, पडवळ, गोसावळी, कारली, तोंडली, वालाच्या पापडीच्या शेंगा, कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवारी, वांगी, बटाटा, पापड, कोबी जवळ आले ना खावा असं काही नाहीये, पण ते वाचून आहेत पदार्थ आणि ते पचवण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज पाहिजे. ते पचवण्यासाठी तुमच्या याच्यामध्ये फायबर इंटेक खूप चांगला पाहिजे. सॅलड भरपूर खाणं गरजेचं आहे. सो अशा भाज्या, पालेभाज्या सगळ्या खा. शक्यतो त्या जास्त शिजवू नका. जस्ट भाजी गरम करायची, काळजी लसणाची वगैरे फोडणी देऊन आणि पटकन ती पाण्यात वाढवून द्यायची. तिला जास्त शिजवत बसायचं ना. त्याचा दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कृपा करून जेव्हा मी गहू बंद करा म्हणते, अल्टिमेटली त्याचा परिणाम असतो बेकरी प्रॉडक्ट्स. पूर्वी एक माणूस यायचा मोठं पेटारा घेऊन, त्याच्यात खारी असायची आणि आपण घरातलं भांडं घेऊन पुढं जायचो, अरे खारी द्या. आठवत आहे लहानपण? असंच होतं. मुंबई पुण्याचा एखादा कोण पाहुणा आला तर तो खारी बिल घेऊन यायचा, बरोबर. आता जरी 100 मीटरवर जावा 3 नाही तर 4 पैकी हमखास आहे. म्हणजे मागणी तसा पुरवठा, मागणीच वाढली आहे. कारण गडबडीच्या वेळी चहा बिस्किट इज द बेस्ट ऑप्शन फॉर मी. त्याचा दुसरा भाग आहे सकाळी सकाळी मोठा डब्बा बिस्किटाचा, त्यात खाली बिस्किट टोस्ट सगळे असतात वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या जिरा, पालक, चीजवाला, ये वाला, आजकाल भरपूर काय काय मिळतं. कुंभराशीचे मला भरपूर माहिती आहे, मी कमी चौकसपणे सगळं चाललं त्यात काय त्यात काय. आणि काहीच नसेल तर मॅडम चपाती करतात, खाली पोरं बसलेली असतात, चहा भरपूर साखर टाकलेली असते, चहा चपाती सकाळी सकाळी नाश्ता. मी डोक्याला ताप करून घेत नाही, चहा चपाती खातात माझे पोरं जातात. अगं बाई, इथंच तर सुरुवात आहे तुझ्या हार्ट अटॅकची. कारण हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्यात कॅलरीज खूप आहे. ते तुमच्या शरीराला कुठंच पौष्टिकता देणार नाही. प्रोटीन डाएट कोणी हे केलंय? लहानपणी आई खिशात उठाणे घालून द्यायची, खिसा जाता खात खात. आजकाल मुलं नाही म्हणतात, ते सगळं आउटडेटेड आहे. जे आउटडेटेड आहे तेच आता हळूहळू परत. ते सगळ्यात उत्तम उदाहरण आजकालची गाणी, मागचं सगळं रिमिक्स आता परत आणायला लागलं. कारण तरुण पिढीलाच कळलं की ते खूप चांगलं होतं. जसं एक दिवस असाही येईल की तरुण पिढीलाच पटणार आहे. आता